रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। पेट्रोल डिझेल दरवाढच्या विरोधात धुळ्यात शिवसेना आक्रमक। धुळ्यात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा लवकरच होणार, समितीचे प्रमुख नाना कदम यांची पत्रकार परिषद। आमदार डॉक्टर फारुख शहांनी घेतली मनपात आढावा बैठक। अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी रास्ता रोको। पिंजर येथे आमदारांच्या मेळाव्यात शेतकऱ्यांचा रोष। किराणा दुकानाचे शटर उचकडून लाखोची चोरी, तसेच एक मोटरसायकल ही गेली चोरी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळ्यामध्ये पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। दरवाढ मागे घ्या, अन्यथा मोठे आंदोलन छेडणार असा इशारा शिवसेनेने दिला आहे। शिवसेनेच्या वतीने आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते जुन्या महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत प्रतिकारात्मक प्रेत यात्रा काढण्यात आली। बेचारी जनता कोरे पुकारे, लूट रही है मोदी सरकार असा शब्द टीका करत यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलची भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे। यांच्या निषेधार्थ आम्ही धुळ्यात केंद्र सरकारच्या विरोधात प्रतिकारात्मक प्रेतयात्रा काढत शिवसैनिकांनी दुचाकी लोटून आंदोलन करीत मोदी सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा येणाऱ्या काळात शिवसेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। भाजपचं सरकार हे फेकाडू सरकार आहे। मतदान घेताना आम्ही डिझेल पेट्रोलचे भाव करू, गोरगरीब जनतेला आधार देऊ, अशा प्रकारच्या फेकाडू वार्ता करून या भाजप सरकारने मतं मिळवली। परंतु आपण पाहत आहात की पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहेत, गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि जे जनतेला दिलेली वचनं आहेत ते पाळण्यात प्रचंड अयशस्वी ठरलेलं हे भाजपचं सरकार आहे। या फेकाडू सरकारचा शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत। धुळे शहरातील छावा संघटनेने छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्धार 7 वर्षापूर्वी केला।
पुतळा उभारण्यासाठी कला संचालनासह इतर आवश्यक असलेल्या परवानग्या छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीने मिळवलेल्या आहेत, अशी माहिती समितीचे प्रमुख नाना कदम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात कदम यांनी सांगितले की छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा धुळे शहरातील पांढऱ्या किनारी उद्यानात उभारण्यासाठी अनेकांनी सहकार्य केले आहे. महापौर चंद्रकांत सोनार यांनी विशेष सहकार्य केले आहे. पुतळ्याच्या चंबूत यासाठी महापालिकेने 21,39,117 रुपयाचा निधी मंजूर केला असून निविदा बोलविण्यात आली आहे. यासाठी तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख आणि विद्यमान आयुक्त अजित शेख यांनी चालना दिली. समिती त्यांचे विशेष आभार व्यक्त करते. छत्रपती संभाजी महाराजांचा 12 फूट उंचीचा 1,200 किलो वजनाचा पुतळा धुळ्यातील शिल्पकार समर्थ पाटील साकारात आहेत. हा पुतळा लोकसहभागातून उभारण्यात येणार आहे, परंतु त्यासाठी देणगी पावती नाही. देणगी देऊन इच्छाणाऱ्यांनी समितीच्या नावे अहमदाबाद बँकेच्या इंडियन बँक धुळे येथील शाखेत खाते उघडण्यात आले आहे. नागरिकांनी धनादेश किंवा ऑनलाईन पद्धतीने 1 रुपयापासून आपले ऐपतीनुसार सही इच्छेने द्यावी. छत्रपती संभाजी महाराजांचे आकर्षक शिल्प महाराष्ट्रात धुळे शहरात तिसरे असणार आहे. समितीचा कारभार पारदर्शी असणारे आहे. लवकरात लवकर समितीची पूर्वरचना करण्यात येणार असून त्यात सर्व जाती धर्माचा 51 बांधवांचा समावेश असेल, असं आव्हान ही समितीचे प्रमुख नानासाहेब कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीच्या वतीने धुळे शहरात महापालिकेच्या जागेमध्ये संभाजी उद्यान येथे संभाजी स्मारक शंभू स्मारकाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी धुळे महानगरपालिकेच्या वतीने 21,39,117 रुपयाचा भरघोस असा निधी मंजूर करून चबुतऱ्याचं काम लवकरच सुरू करण्यात येईल. तशी ई टेंडर ही निविदा देखील महापालिकेच्या वतीने काढण्यात आलेली आहे. तसेच समितीच्या वतीने लोकवर्गणीतून व लोकसहभागातून 12 फूट उंचीचा 1200 किलो वजनाचा अष्टधातूचा पुतळा निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी लोकवर्गणीतून लोकसहभागातून निधी संकलन करायचं आहे. आम्ही शिवप्रेमी व शंभूप्रेमींना असे आवाहन करतो की त्यांनी 1 रुपयापासून ते आपल्या स्वइच्छेने 1 लाखापर्यंत देखील समितीच्या वतीने देणगी स्वरूप स्वीकारण्यात येईल. आम्ही लवकरात लवकर शिवस्मारक शंभू स्मारकाची निर्मिती करण्यात येणार आहे. तरी शिवप्रेमी शंभूप्रेमींनी जास्तीत जास्त निधी देऊन सहकार्य करावं हीच अपेक्षा करतो. नॅशनलाइज बँक अलाहाबाद बँक जी आहे इंडियन बँक तिच्यात अकाउंट ओपन करण्यात आलेलं आहे. तिचा अकाउंट नंबर आहे 50,53,57,097,65. या अकाउंटमध्येच शिवप्रेमींनी शंभूप्रेमींनी निधी टाकायचा आहे. कुठलीही पावती याच्यात समावेश नसणार आहे. ऑनलाईन असेल, पारदर्शक व्यवहार असेल, त्यामुळेच बँकेत अकाउंट उघडण्यात आलेलं आहे. याची नोंद शिवप्रेमींनी शंभूप्रेमींनी घ्यावी. तसेच मोबाईल नंबर जो आहे 70,588,39,811 त्याबद्दल काही सूचना किंवा काही मार्गदर्शन असतील तर त्या देखील आम्हाला कळवाव्या, समितीला कळवाव्या ही आमची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वात सर्वेत शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आज सकाळी 10 ते 2 वाजेच्या कालावधीत धुळे शहरातील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील व शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी 13 डिसेंबर रोजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिर, कोरोना योद्ध्यांचा सन्मान, वृद्धाश्रमामध्ये औषधी व फळांचे वाटप असे उपक्रम राबविण्यात यावे. तसेच हे सर्व उपक्रम शांततेत पार पाडावे असे आवाहन करण्यात आले आहे. दृष्टिकोनामध्ये आम्हाला उपयुक्त ठरला आणि म्हणून आज 12 डिसेंबर 2020 पवार साहेबांचा 80वा वाढदिवस आहे. उद्यापासून पवार साहेब 81व्या वर्षात प्रवेश करतील. 80 वर्ष वय झालं तरी पवार साहेब तरुणांना लाजवतील असं काम करतात. माझे पवार साहेबांबरोबर 40 वर्ष संबंध आहेत. 78 पासून मी पवार साहेबांचा फॉलोअर आहे, फॅन आहे. पवार साहेबांच्या दैनंदिन जीवनापासून तर राजकीय जीवनापर्यंत माझा संबंध आला.
माझ्यासारखा भाग्यवान कोणी नसेल. पवार साहेब जीप गाडी चालवायची, मला बसवल्याशिवाय जीप गाडी हालायची नाही. शेजारी मला बसवायचे, अरे येऊन शिला बोलो. इतका मी भाग्यवान आहे. माझी एकच परमेश्वरचरणी पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे, या देशाचा पंतप्रधान पवार साहेब झाला पाहिजे. ज्या दिवशी पवार साहेब या देशाचे पंतप्रधान होतील त्या दिवशी ह्या भारत देशामध्ये सुजलाम सुफलाम आल्याशिवाय राहणार नाही, गोरगरिबांचं दैन्य गेल्याशिवाय राहणार नाही, सर्वसामान्य दलित आदिवासी तेली तांबोळी साळी कोळी माळी यांना सगळ्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही दृष्टी फक्त पवार साहेबांमध्येच आहे आणि म्हणून आम्ही पवार साहेबांवरती जीवापलीकडे प्रेम करतो. आता एकाने सांगितलं भाषणामध्ये की आमचं आयुष्य लागून गेलं तरी चालेल, पवार साहेब 100 वर्ष जगले पाहिजेत. कारण आमची तर इच्छा अशी आहे की पवार साहेब लवकरात लवकर 85 वयामध्ये या देशाचा लाल किल्ल्यावरचा तिरंगा झेंडा पवार साहेबांनी फडकवला पाहिजे, अशी परमेश्वराजवळ नतमस्तक होऊन माझी प्रार्थना आहे आणि मी रोज प्रार्थना करतो. आपल्याला सांगायला हरकत नाही. हा अत्यंत चांगला कार्यक्रम झाला. प्रफुल्ल पटेल बोलले, भुजबळ साहेब बोलले आणि आता जयंत पाटलांचं भाषण मी ऐकलं. पवार साहेबांचा एक एक पैलू यांनी मांडलेला आहे. शहरातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी धुळे मनपा बांधकाम विभाग, जीवन प्राधिकरण आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक मनपाच्या सभागृहात घेतली. या बैठकीत धुळ्यातील विविध भागातील अतिक्रमणती वस्त्यांमध्ये घरकुल वाटप, 7-12 उतारे, स्टेशन रोड भागातील विस्थापितांना घरकुलांचा लाभ मिळण्यासाठी या तातडीने काम होण्यासंदर्भात नवीन एजन्सी नेमण्याबाबत चर्चा झाली आहे. तसेच धुळे शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायासाठी शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेमध्ये परवानगी देणे, 80 फुटी रोडवर मॅटर्निटी होम सुरू करणे, मेहबूब सुबानी सुशोभीकरण करणे, वाढीव वीज बिल कमी करणे, शहरातील जीर्ण झालेल्या पोल आणि वीज तारा यांच्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी नवीन पोल टाकणे, केबल बदलणे या कामासंदर्भात देखील त्यांची सूचना दिल्या. या बैठकीत मनपाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी प्रयत्न करणारे आमदार डॉक्टर फारुख शाह यांचा सत्कार करण्यात आला. ये आशा व्यक्त करता हूँ कि हम लोग पूरी तरह से, पूरी ईमानदारी से, पूरी मेहनत से शहर के विकास के लिए काम करेंगे और शहरवासियों की जो समस्याएं हैं उसका निवारण करने के लिए हम लोग पूरी मेहनत करेंगे, ऐसी आप लोगों से आशा व्यक्त करता हूँ. और उसके बाद सभी अधिकारी और कर्मचारी वर्ग से मैं ये कहना चाहूंगा कि आप लोगों ने देखा होगा माजी में भी मैं हमेशा आप लोगों के साथ था और इसके बाद भी आप लोगों को मेरी जहाँ की जरूरत पड़े, चाहे वो प्रशासन से आप लोगों की कुछ बातें मनवानी हो या मेरे तरफ से कुछ आप लोगों को मदद चाहिए हो, मैं हर तरह से जैसे आज तक आप लोगों के साथ था आप लोगों के साथ रहूंगा और हम सब लोग मिलकर हमारे शहर का. अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने आष्टी तालुका परतूर येथे बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने आष्टी तालुका परतूर येथे बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. शासनाने घरकुल दिले परंतु वाळू कोण देईल, लवकरात लवकर वाळूंचा लिलाव करणे, ठेका सुरू करणे जेणेकरून लाभार्थ्यांना स्वतःचं घर बांधण्यासाठी सोपे होईल. बांधकाम मजुरांचे घरकुल मंजूर करण्यात यावे. आष्टी ग्रामपंचायतमध्ये 90 दिवसाचे मजुराला कामे उपलब्ध करून द्यावे. मजुरांच्या मुलांची शिष्यवृत्ती वाटप करण्यात यावी. केंद्र शासनाने कामगार विरोधी कायदा रद्द करण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसाठी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सलीम शाह, मराठवाडा अध्यक्ष हसत शाह, उपाध्यक्ष शुभान शाह, जिल्हा सचिव कारभारी सातपुते, महिला आघाडी शहर अध्यक्ष
विभापुरी मोरे, पैठण तालुका अध्यक्ष जालिंदर गदई, अलीम शाह, दौलत सिरसा, तसेच जालना जिल्हाध्यक्ष बोई शेख, अखिल मोरे, अंतिम शेख, प्रल्हाद वाळवे, मुजीद शेख, यकीन, मुख्तार शेख, राज पठाण, रफिक पठाण, बंडू बालस्कर, अनिस सय्यद आदी उपस्थित होते. संघटनेच्या या रास्ता रोको आंदोलनात जाहीर पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, MIM, रिक्षा चालक संघटना या आदी संघटनेनी जाहीर पाठिंबा दिला आहे. आवाज टीव्हीसाठी नितीन बदरगे, जालना. अध्यक्ष सलीम शाह यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांच्या काय मागण्या कोणत्या स्वरूपात आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. हे अखिल महाराष्ट्र कामगार संघाचे अध्यक्ष सलीम शाह. आज आमची मागणी अशी आहे, आज जे आम्ही आष्टीमध्ये रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे, या आंदोलनामध्ये सर्वप्रथम ज्या राष्ट्रीय पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्या पक्षांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. कोणते पक्ष? राष्ट्रवादी काँग्रेस, MIM, भारी बहुजन, वंचित बहुजन आघाडी, ज्या संघटना आहेत, रिक्षा चालक मालक संघटना, अशा संघटनांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आज आष्टीमध्ये बरेच कामगार आहेत, हजारोच्या संख्येनं कामगार आहेत, परंतु ग्रामपंचायत, BDO तसेच जे महसूल प्रशासन आहेत, या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज आष्टीत आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आमच्या मागण्या अशा आहेत, हे कामगार काम करतात, परंतु ज्या महाराष्ट्र इमारत व कल्याणकारी मंडळातून ज्या शासनाने कामगारांना योजना दिलेल्या आहेत, या योजना मिळवण्यासाठी ग्रामसेवक साहेब या कामगारांना 90 दिवसाचं प्रमाणपत्र देत नाही. BDO साहेबांना सुद्धा आम्ही विनंती केलेली होती की सर, हे कामगार आहेत, यांना तुम्ही ग्रामसेवक साहेबांना आदेश करा, त्यांना 90 दिवसाचं प्रमाणपत्र द्या, परंतु ते दोन्ही अधिकारी एक दुसऱ्यावर ढकल करतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आज गेल्या 6 ते 7 महिन्यापासून राज्यात नव्हे तर देशभरात कोरोना महामारीचे संकट आलेले आहेत. या संकटाला तोंड देता देता कामगाराची उपासमारीची वेळ आलेली आहेत. त्यामध्ये मागील 2 ते 3 वर्षापासून जो वाळू जो लिलाव असतो तो लिलावावर बंदी आणलेले आहेत. या बंदीमुळे जे कामगार, जे शासकीय नियम, शासकीय जे कामं आहेत, हे कामं बंद पडलेले आहेत. या बंद पडल्या कामामुळे कामगारांना हाताशी काम नाहीत. आज इकडं तर उद्या तिकडं काम करतात, परंतु ते काम करण्यासुद्धा त्यांना वाळू भेटत नाही. आणि कधी कधी असं होतं, पावसाळा पडला तर म्हणतात तर पावसामुळे वाळूचा उपसा होत नाही. काय प्रतिक्रिया सर? अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष सलीम शाह यांनी मला जिल्हाध्यक्षपद जिम्मेदारी दिली. ती जिम्मेदारी मी निष्ठेवर पाहिली. नागरिकांच्या समस्या आहे, वाळू लिलाव करणे, ग्रामपंचायत आष्टीवर 90 दिवस काम उपलब्ध करून देणे, मुलाची शिष्यवृत्ती वाटप करणे, जिल्ह्यात आष्टीतील कामगारांचे घरकुल वाटप करण्यात यावे. हे वेळोवेळी आम्ही सरकारला निवेदन देऊनही सरकारने काही आम्हाला पाठपुरावा दिलेला नाही. त्यासाठी प्रमुख मागणी म्हणजे वाळूपासून जो त्रास सर्वांना कुठला होतोय, तर वाळूपासून जो होणाऱ्या ज्या मजुराला काम मिळत होतं, बांधकाम असेल, सेंटरिंग असेल, पेंटर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, असे बरेचसे विविध एकावर असणारे हे आहेत रोजगार आहेत, हे सर्वच रोजगार ठप्प झालेले आहेत. आणि प्रामुख्यानं ती मागणी होती की तुम्ही या वाळूचा उपसा हे करण्यासाठी त्याचा लिलाव जाहीर करा. जर समजा शासन दिवसाला जाहीर करत नसेल तर शासनाचं काही धोरण आहे का? त्यांना अंधारातून काय रात्री चालत आहे का काय? या मागं आम्हाला पडलेला प्रश्न की अंधारातून जर चालत असेल, मोठ्या लोकांचे होत असतील का, मग अंधारातून वाळू चालत असेल म्हणून शासन भिंडगड म्हणजे दिवसा जाहीर लिलाव करण्यास काच करत आहे का जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे? हा याच्या मागचा एक उद्देश आहे. व यावर ज्या आधार उपजीविका असणारे कुटुंब आज या कोरोनामध्ये आणि हाताला रोजगार नसल्यामुळे उपाशी मरत आहे, याकडे शासनाने लक्ष द्यावं, प्रशासनानं लक्ष द्यावं म्हणून हा आष्टी बंद रस्ता रोको केलेला होता. बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसार्वा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी आमदार मिटकरी यांच्या समोर शेतकऱ्यांनी वीज कंपनी विरुद्ध प्रचंड मोठ्या तक्रारी मांडल्या. शेतकऱ्यांनी विजेबाबत महत्त्वाचे मुद्दे घेऊन एकच उद्रेक केला.
प्रशासन व्यवस्थित काम करत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्या निर्माण झाल्या. अशा अनेक तक्रारी घेऊन अनेक शेतकरी कार्यकर्त्यांनी उपस्थिती झाली. त्यावेळी आमदार मेटकरी तसेच राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संग्राम गावडे यांनी सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिले की 10 दिवसात आत सर्व कामे मार्गी लावू. आमदार अमोल मेटकरी यांनी पिंजर परिसरातील शेतकऱ्यांच्या संबोधित करत असताना 3 कृषी कायद्यांचा विरोध करताना सांगितले की हे 3 कायदे इंग्रजांनी सुद्धा आणले नव्हते, यांच्यापेक्षा हे सरकार क्रूज आहे. अशा प्रकारचे सरकार जर या देशात असेल तर देशातील शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. या मेळाव्यात आधी शेतकरी बांधव उपस्थित होते. आवाज टीव्हीसाठी दिलीप जाधव, अकोला. 2 दिवस शिल्लक सांगा, पण त्या तारखेपर्यंत झालं पाहिजे. सर, यांचे जे आमच्याकडे ज्यांचे प्रस्ताव आहेत म्हणजे 37 लोकांचे प्रस्ताव आहेत. 37 लोकांचे प्रस्ताव 37 आहे. बरं. आणि तेच प्रस्ताव आम्ही आता उद्या आम्ही एसडीओ साहेबांकडे पाठवणार. 37 पैकी याच्यात कोणी हजर आहे का? तरी त्यांच्यापर्यंत बोलले पाहिजे. म्हणून मी आयोजकांना दोन्ही हात जोडून मनापासून विनंती करतो, आमचे स्वागत सत्कार आता राहू द्या. शेतकऱ्याचं ऐकून घेऊन येते. 1 घंटा याच्यात जाईल, तुम्ही बोर व्हाल, तुम्हाला थांबावं लागेल. थांबागाळे त्याच्यापेक्षा मला असं वाटते आपण अधिकाऱ्याचा एखाद्या प्रातिनिधिक स्वरूपात बुके देऊन सत्कार करा. ते मेढेवाडगाव येथील नगर दौड महामार्गालगत बसस्टँड नजीक असलेले सुनीता किराणा या दुकानाचे शटर उचकावून चोरट्यांनी लाखो रुपयाची चोरी केली. व्यावसायिक दुकानात चोरी झाल्याने व्यापारी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. गुरुवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास मेढेवडगाव येथील नगर दौड महामार्गालगत असलेले देवीदास टोंबरे यांच्या सुनीता किराणा दुकानाचे मागील बाजूचे शटर कटवणीने उचकटून अज्ञात चोरट्यांनी टेबलाच्या ड्रॉवरमधून ठेवलेले 52,000 रुपयांची रोख रक्कम व जमीन, तेल डबे, साखर, कट्टे, तांदूळ, शेंगदाणे, मसाले, तुपाचे बॉक्स, चणा डाळ, साखर, साबण असा एकूण 80,000चा किराणा माल चोरट्यांनी चोरून नेला. अशा सुमारे एकूण 1,32,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. कोरोनामुळे व्यापारी ठप्प झाले आहे. व्यापारी वर्ग अडचणीत आहे. व्यापारी वर्ग अडचणीत मागे काढण्यात प्रयत्न करत आहे. या परिस्थितीत चोरीच्या घटना वाढल्याने अडचणीत वाढ झाली आहे. खासदार शरदचंद्रजी पवार सेवा समितीच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या वतीने माजी मंत्री हेमंतराव देशमुख यांचे निवासस्थानी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे प्रदीप पारख यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली. रक्तदान शिबिराचे प्रारंभ जोगशेलू सरपंच ज्योती देसले, अनिता देशमुख, वैशाली शाह महिला कार्यकर्त्यांनी केली. माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख, नाना मराठे, गुलाबसिंग सोनोने, प्रदीप वाणी, रामभाऊ मानिक, दिनेश शावळगे, माजी सभापती दिलीप पाटील, माजी तालुका अध्यक्ष ललित वारुळे, कल्याण वारुळे आदी उपस्थित होते. प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र भेटवस्तू म्हणून गळ्यात देण्यात आली. या प्रसंगी सेवा समितीचे आयोजक अमित पाटील, नजीक शेख व बापू महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी रक्तदान शिबिराची भेट दिली. 150हून वर रक्तदानी रक्तदान केले. रॅपिड रक्तदान शिबिरासाठी शहादा ब्लड बँक व सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी सहकार्य केले. 1971 भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी झालेले स्वातंत्र्य सैनिक युसुफ खाटिक यांनी युद्ध भूमीवर गाजवलेल्या पराक्रमात गाजविण्यात प्राप्त केले पदक केंद्र शासनाला परत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व शरदचंद्रजी पवार सेवा समितीतर्फे आम्ही भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि मी आरोग्यमंत्री राजेश टोपे, सुप्रियाताई सुळे यांच्या आव्हानानुसार आणि राज्यात कोरोनामुळे रक्ताचा जो तुटवडा भासत होता त्यामुळे आम्ही हे रक्तदान शिबिर घेण्याचे ठरवले होते. आणि आम्ही आमचं आव्हान करतोय की अजून रक्तदान शिबिराला जास्तीत जास्त उपस्थिती देण्याचं आव्हान करतो. आता सध्या रक्तदान शिबिर सुरू असून वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याचा आमचा मानस. पेट्रोल डिझेल दरवाढच्या विरोधात धुळ्यात शिवसेना आक्रमक. धुळ्यात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा लवकरच होणार. समितीचे प्रमुख नाना कदम यांची पत्रकार परिषद. आमदार डॉक्टर फारुख शहांनी घेतली मनपात आढावा बैठक.
अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी रास्ता रोको. पिंजर ते आमदारांच्या मेळाव्यात शेतकऱ्यांचा रोष. किराणा दुकानाचे शटर उचकडून लाखोची चोरी, तसेच एक मोटरसायकल ही गेली चोरी. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.